अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आणखी काही नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, अर्ज भरण्यासाठी सर्व दाखल होत आहेत। कणकवलीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की शहर विकास आघाडी स्थापन केली, ठाकरे गटाचे संदेश पारकर यांना शिंदे गटानं पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खास करून राजन तेली जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे। हे काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील, कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे। महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रत्येक गावाचं किंवा नगरपालिकेचं राजकारण प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे। पण अशा ठिकाणी एखादी शक्ती असेल जी ज्याला दृष्ट शक्ती म्हणता येईल आपल्याला, तिला जर विरोध करायचा असेल, तिला जर संपवायचा असेल, तर बाकीचे 4 लोक एकत्र आले तर मला असं वाटत नाही की त्याच्यात ते बाबत ठरेल। पण तो असं फक्त कणकवली तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे चित्र आणि त्यानंतर जास्त स्पष्ट होईल। खास करून राणेंना विरोध करण्यासाठी हे सर्व राणेंच्या आणि समाजात भेद निर्माण करण्याची वृत्ती ही जर बघितली तर मला असं वाटतं स्वाभाविक सगळे लोक त्यांच्या या विचाराला, या शक्तीला, या विध्वंसक वृत्तीला विरोध करण्यासाठी येतात आणि येणार काळात असंच चित्र महाराष्ट्रात सुद्धा होईल। चाकणमध्ये देखील अशी परिस्थिती आहे। चाकणमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आपलेच स्थानिक आमदार ते ठाकरे गटाचे आहेत बाबाजी काळे यांनी पाठिंबा दिलेला आहे। मी सांगितलं ना, जे पहिलं उत्तर तेच याला आहे। स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आहे, राजकीय स्थिती आहे, त्याच्यामुळे काही स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत आहेत। आमची पक्ष म्हणून भूमिका राज्य स्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, याच्याबरोबर भूमिका आहे। परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होत आहेत, त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु अशा आघाड्या होतात हे कबूल केलं पाहिजे। पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोप ज्यांच्यावर होता काशीनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। हे पण या पालघरच्या साधू हत्याकांडावर भारतीय जनता महाराष्ट्र शिवसेनेवर आणि विशेषतः त्यावेळेसच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारवर हिंदुत्वाच्या विषयी प्रचंड प्रमाणात राळ उठवली होती। असं असताना ज्या साधूवर हल्ले करणारे जे आरोपी आहे, करणारे आरोपी हेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत। होता किंवा आता ते ज्या पद्धतीनं वागतायत तर त्या पद्धतीनं मग ते हिंदुत्वाच्या विरोधात आहे, अशा पद्धतीनं निश्चित चित्र आहे। म्हणजे बेगडी हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं हे समाजासमोर येतं। आम्ही नेहमीच बोललो की हिंदुत्व शिवसेना प्रमुखाच्या स्मृतीस्थळावर आपण शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व व्यापक हिंदुत्व आहे। भारतीय हिंदुत्व बाजार मताच्या राजकारणाचं हिंदुत्व जे आहे, जे आरोपी आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टी जर क्लीन चिट देत असेल, सोबत घेत असेल, तर मला असं वाटतं पार्थ पवार जमीन प्रकरणातला जो चौकशी अहवाल आहे राजेंद्र मोटे यांचा आज त्या अहवालात काय येईल मला माहिती नाही, परंतु शेवटी अहवाल तयार करणारे सरकार ही जण होतात तेच आहे। त्यामुळं जर खऱ्या अर्थाने निष्पक्ष सरकार असेल, चौकशी असेल, तर पार्थ पवारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, सरकारी जमीन विकण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या कंपनीची 99% भागीदार पार्थ पवार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। मला असं वाटतं ही चौकशी काय करेल आम्हाला माहिती नाही, परंतु आताच्या घडीला पार्थ पवार करते। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतल्या ज्या बहिणी आहेत त्यांना ई-केवायसी आता सक्ती केली गेलेली आहे। जवळपास 18 नोव्हेंबरपर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण केली जाते। ई-केवायसी असलं तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही, परंतु ई-केवायसी आपल्याला माहिती असेल सासरच्याकडून पण सुद्धा आणि माहेरच्याकडून सुद्धा करावं लागते। लग्न झालेली महिला असेल तर तिला तिच्या वडिलांच्याकडून घराकडून सुद्धा ई-केवायसी करावं लागते आणि सासरच्याकडून सुद्धा ई-केवायसी करावं लागते।
मग कुटुंबातल्या 2च महिला, आता कुटुंबात 4 महिला, आता ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती आहे, 4-4, 5-5, 7-7, 8-8 महिला जर एका घरात असेल तर कोणत्या नेमक्या 2 निवडायच्या? आणि म्हणून KYC आणि सरकारच्या अटी शर्ती खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी या कशा पद्धतीनं या योजनेतून बाद होतील असाच हेतू त्यांचा आहे। इलेक्शन पुरते या लाडक्या बहिणींचा वापर झालेला आहे। इलेक्शन नंतर या लाडक्या बहिणी त्यांना नकोशा झालेल्या आहेत। इलेक्शनच्या काळात सरसकट सगळे अर्ज मंजूर केले आणि आता KYC सासरकडून वेगळी, माहेरकडून वेगळी, नंतर तिचं नाव। मग हा स्वार्थी निवडणुकीच्या हेतूनं केलेली योजना होती असं स्पष्ट दिसतंय। अमित ठाकरे यांच्यावर नवीन गुन्हा दाखल झालेला आहे। काल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून त्याचं उद्घाटन होत नव्हतं, उद्घाटन केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला पहिला। तर अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हायच्या ऐवजी ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या दिवसांनी अशा पद्धतीनं झाकून ठेवला होता त्यांच्यावरच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्यांनी अशा पद्धतीनं पुतळा कित्येक दिवस प्लास्टिकच्या याच्यामध्ये कापड लावून झाकून ठेवला होता, ज्यांनी ठेवला त्याच्यावर छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। थँक्यू। बाळासाहेबांच्या स्मारक समितीमध्ये उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे, परंतु उद्धव ठाकरे यांची मागणी होती की शिंदे सेनेच्या कोणत्याही आमदाराला त्या ठिकाणी जागा न झाली, परंतु त्या ठिकाणी सुशील शिंदे आहेत। नाही, आधी होते ते, आता नाही आहे त्याच्यात। आता फक्त उद्धवजी ठाकरे साहेब, सुभाष देसाई साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब आहेत। जे शिंदे सेनेचे होते त्यांची 3 वर्षाची टर्म संपली, त्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत। उद्धवजी ठाकरे साहेब त्या ट्रस्टचेच अध्यक्ष आहेत, त्यांची पुन्हा एकदा निवड झालेली, एवढंच। त्याच्यामुळे ते नाही आता होते ते।